बघा आपल्याला बघायचं आहे गणिती क्रिया. आता गणिती क्रिया म्हणजे कोणत्या असतात? तर गणितीय क्रियांमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं? तर थोडक्यात आपण सांगू शकतो की बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. कोणत्या गणिती क्रिया येतात? बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, भागाकार. त्याच्यानंतर बघा त्याच्यामध्ये आपल्याला आणि कशा पद्धतीचं समान, असमान, पेक्षा मोठा, पेक्षा लहान कसं असतं? समान. समान म्हटलं की काय आलं? बरोबर. असमान. असमान हे अशा पद्धतीनं पण देतात. असमान म्हणजे काय? समान नसणे. बरोबर? असमान. त्याच्यानंतर च्यापेक्षा मोठा. च्यापेक्षा मोठा म्हणजेच काय येणार? या पद्धतीने येतं. च्यापेक्षा लहान. लहान म्हणजे आपल्याला काय मिळतं? या पद्धतीने येतं. त्यानंतर बघा अशा आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी, क्रिया काय केलेल्या असतात? घेतलेल्या असतात. आणि याच्यामध्ये महत्वाचं उदाहरण सोडवत असताना याच्यामध्ये पदावली असतं. पदावलीतील नियम वापरायचा. कशातला नियम वापरायचा? पदावलीतील नियम. आता पदावलीतील नियम म्हणजेच कोणता? तर मी थोडक्यात लिहितो तो काय म्हणतो आपल्याला? कंचे भागू देव. बघा क म्हणजेच काय असतं रे? कंस. म्हणजे आता कंस. पहिल्यांदा काय सोडवायचा? कंस. आता ते चे आपल्या फक्त म्हणण्यासाठी घेतलेलं आहे. त्यानंतर भागाकार आणि गुणाकार ज्या क्रमाने ते भागूसाठी काय येतंय? भागाकार, भागाकार आणि गुणाकार. गुणाकार ज्या क्रमाने येतील, ज्या क्रमाने त्या क्रमाने सोडवणे. ज्या क्रमाने येतील त्या क्रमाने सोडवणे. अर्थ काय याचा? तर उदाहरणार्थ बघा, जर समजा तुम्हाला असं आलं म्हणजे 2 गुणिले 4 भागिले 2. तर बघा ज्या क्रमाने येत ना त्या क्रमाने सोडवून टाकायचे. म्हणजेच काय? पहिल्यांदा गुणाकाराला गुणाकार करून घ्या. 4 दुनी 8 करणार आणि भागिले काय करणार? 2. म्हणजेच काय मिळणार आपल्याला? उत्तर किती येणार? 4 येणार. आता ज्या क्रमाने येतील त्या क्रमाने सोडवायचे. म्हणजेच काय? तर आता 4 भागिले 2 गुणिले 5 असं काहीतरी आलं. तर इथं पहिल्यांदा गुणाकार करत बसायचं नाही. आपल्याला पहिल्यांदा काय करणार? भागाकार करणार. म्हणजे 2 ने इथं भागले की किती येणार? 2 गुणिले 5 म्हणजे किती मिळणार आपल्याला? 10. म्हणजे ज्या क्रमानं गुणाकार भागाकार ज्या क्रमानं येतील त्या क्रमानं करायचे. म्हणजे पहिल्यांदा जो गुणाकाराला तो गुणाकार करायचा, पहिल्यांदा भागाकाराला भागाकार करायचा. हे झालं भागू. त्याच्यानंतर बेव. बेव म्हणजेच काय रे? बेरीज, बेरीज आणि वजाबाकी. वजाबाकी ते पण ज्या क्रमाने येतील त्या क्रमाने करणे. ज्या क्रमाने येतील त्या क्रमाने करणे. क्रमाने सोडवणे. म्हणजे ह्याच्यामध्ये पण तुम्हाला असं 2 अधिक 5 वजा 3 दिलं तर काय करणार? पहिल्यांदा बेरीज करणार. 7 वजा 3 बरोबर किती येणार? 4. त्यानंतर तुम्हाला असं पण देऊ शकतील. म्हणजे 2 वजा 5 अधिक 3 असं दिलं तर पहिल्यांदा वजाबाकी येणार. 2 मधनं वजा 5 गेले, राहिली किती? वजा 3 अधिक 3 बरोबर किती येणार? 0. अशा पद्धतीनं आपल्याला ज्या क्रमानं बेरीज वजाबाकी येईल त्या क्रमानं करायची. पहिल्यांदा काय करायचा? कंस सोडवायचा. मग काय येणार? भागाकार गुणाकार आणि त्याच्यानंतर काय येतं? बेरीज वजाबाकी. तर आता बघा ह्या गणितीय क्रियामध्ये आपल्याला प्रश्न कशा पद्धतीचे असतात? तर याच्यामध्ये पहिल्यांदा आपण जर विचारात घेतलं गणितीय क्रिया. गणितीय क्रिया. आता बघा ह्या गणितीय क्रियामध्ये आपल्याला 3 प्रकारचे प्रश्न विचारले जातात. आता 3 प्रकारचे कोणते? तर बघा जुन्या चिन्हाऐवजी नवीन चिन्ह वापरणे. बघा जुन्या चिन्हाऐवजी सॉरी ऐवजी नवीन चिन्ह वापरणे. नवीन चिन्ह वापरणे हा एक प्रकार झाला. दुसरा प्रकार येतो चिन्ह व अंकांची अदलाबदल. चिन्ह व
अंकांची अंकांची अदलाबदल अदलाबदल. आणि तिसरा प्रकार येतो तो म्हणजे सर्व योग्य निष्कर्ष काढणे. सर्व किंवा सर्वात योग्य म्हणून आपण सर्वात योग्य निष्कर्ष निष्कर्ष काढणे. असे आपल्याला प्रकार बघायला मिळतात. बघा म्हणजेच काय, तर जुन्या चिन्हाऐवजी नवीन चिन्ह वापरणे हा प्रकार येऊ शकतो. चिन्ह व अंक यांच्यामध्ये अदलाबदल करायची. त्याच्यानंतर सर्वात योग्य निष्कर्ष काढणे असे आपल्याला प्रकार याच्यामध्ये बघायला मिळू शकतात. मग याच्यामध्ये आपला पहिला प्रकार कोणता येणार आहे? जुन्या चिन्हाऐवजी नवीन चिन्ह वापरणे. बघा याच्यामध्ये तुम्हाला काय केलं जातं, जुन्या चिन्हाऐवजी नवीन चिन्हाचा वापर करायला मिळतो. म्हणजेच आपल्याला याच्यामध्ये गणित कशा पद्धतीचं असतं आपण आता बघूया. ठीक आहे, तर बघा याच्यामध्ये मी गणित घेतो. तर बघा, जर गुणिले आपण दुसरं घेऊया. जर अधिक म्हणजे गुणिले काय आहे? अधिक म्हणजे गुणिले. गुणिले म्हणजे वजा. त्याच्यानंतर अधिक, गुणिले म्हणजे वजा, भागिले म्हणजे अधिक. आणि वजा म्हणजे भागिले. बघा काय दिले चिन्हांमध्ये असे बदल केलेले आहेत. तर खालील समीकरणाची किंमत काढा. खालील समीकरणाची किंमत काढा. काय दिले बघा आपल्याला? अधिक म्हणजे गुणिले, गुणिले म्हणजे वजा, भागिले म्हणजेच काय अधिक, आणि वजा म्हणजेच काय तर भागिले. तर तुम्हाला एक समीकरण दिलं जातं आणि त्या समीकरणाची किंमत काढा म्हणून सांगितलं जातं. उदाहरणार्थ बघा असं दिलं जाईल, 175 वजा 25 भागिले 5 अधिक 20 गुणिले 3 अधिक 10. बघा काय काय दिलंय, 175 वजा 25 भागिले 5 अधिक 20 गुणिले 3 अधिक 10. आता बघा हे गणित सोडवायचं म्हणजेच काय करायचं आहे, तर जुन्या चिन्हाऐवजी नवीन चिन्हाचा तिथे काय करायचा आहे, वापर करायचा आहे. बघा जुन्या चिन्हाऐवजी नवीन चिन्ह म्हणजे काय, तर तुम्हाला इथे दिलेलं आहे. जुनं चिन्ह कोणतं असेल? अधिक चिन्ह असेल तर तिथं नवीन चिन्ह कोणतं वापरायचं? वजा. जुनं चिन्ह कोणतं असेल? गुणिले चिन्ह असेल तर तिथं नवीन चिन्ह कोणतं वापरायचं? अधिक चिन्ह असेल तर गुणिले वापरायचं. गुणिले असेल तर काय करायचं? वजा. भागिले असेल तर काय करायचं? अधिक वापरायचं. आणि वजा असेल तर काय वापरायचं? भागिले वापरायचं. मग त्यानुसार इथं चेंज करून घेऊया. काय ना, 175 चिन्ह कोणतं आहे? जुनं, वजा. वजा चिन्हासाठी नवीन काय आहे? भागिले. म्हणजे इथं काय येणार? भागिले 25. त्यानंतर भागिले बरोबर काय? भागिले बरोबर अधिक, म्हणजे इथं अधिक आलं 5. त्यानंतर काय? अधिक म्हणजे काय? गुणिले. गुणिले किती येणार? 20. त्यानंतर गुणिले म्हणजे काय आहे? वजा. वजा काय येणार? 3. आणि अधिक म्हणजे काय आहे? अधिक म्हणजे काय आहे? गुणिले 10 असं आपल्याला मिळालं. बघा आता इथं हे पहिलं तुमचं ओरिजिनल बरोबर आहे. इथं बदल करून आलं. कशाला आलं? बदल. हा आता बदल कुणाचा केला रे? जुन्या चिन्हाऐवजी आपण काय केलं? नवीन चिन्ह वापरलं. जुनं चिन्ह कोणतं होतं? वजा. तिथं नवीन चिन्ह कोणतं वापरलं? भागिले. भागिले होतं तिथं कोणतं चिन्ह वापरलं? अधिक. त्याच्यानंतर अधिकच्या ठिकाणी कोणतं वापरलं? गुणिले. गुणिलेच्या ठिकाणी कोणतं वापरलं? वजा. अधिकच्या ठिकाणी कोणतं वापरलं? गुणिले. आता बघा इथं आपण आता पहिल्यांदा आपण नियम शिकलेलोच आहोत. काय? कंचे भागू व्यव. कंचे भागू व्यवनुसार काय येणार? कंस पहिल्यांदा सोडवायचा, मग भागाकार गुणाकार ज्या क्रमाने असतील त्या क्रमाने सोडवायचे. त्याच्यानंतर मग काय करायचं? बेरीज वजाबाकी. आता इथं काय कंस नाहीच आहे. पहिल्यांदा आपल्याला काय मिळते बघा? भागाकार. पहिल्यांदा भागाकार करायचा. 25 ने 175 ला भागायचं. 25 8 200 येते, म्हणजे 25 7 पावणे 200. बरोबर आहे का? याचा भागाकाराला. त्याच्यानंतर काय होणार? मधलं चिन्ह अधिक राहणार, मग गुणाकार येणार. 20 100.
त्याच्यानंतर काय ना परत गुणाकार. गुणाकार किती आहे? 10 त्रिक 30. बघा, गुणाकार भागाकार ज्या क्रमानं आले त्या क्रमानं करून घेतले पहिल्यांदा. आता काय येणार? बेरीज वजाबाकी ज्या क्रमानं येते. बेरीज पहिल्यांदा किती होणार बघा? 107. 107 वजा किती येणार? 30. बरोबर. आता 107 वजा 30 म्हणजे किती येणार? 77. अशा पद्धतीनं तुमचं आन्सर किती असणार आहे? 77 एवढं आन्सर असणार आहे. बघा, हे या पद्धतीनं तुम्हाला बघायला मिळेल. आता त्याच्यानंतर बघा हा पुढला प्रकार, याच्यामध्ये असं प्रकार असू शकतो. तर बघा, पुढलं गणित घेतोय मी. गणित याच्यामध्ये कसं आहे बघा, जर क्यू म्हणजे मिळवावे. मिळवावे. त्याच्यानंतर बघा, जे म्हणजे गुणावे. गुणावे. त्याच्यानंतर बघा, टी म्हणजे वजा करावे. टी म्हणजे वजा करावे. वजा करावे. त्याच्यानंतर के म्हणजे भागावे. तर 30 के 2 क्यू 3 जे 6 टी 5 बरोबर किती? बघा, प्रश्न कसा विचारलाय. काय काय दिलंय याच्यामध्ये? क्यू म्हणजे काय दिलंय? मिळवावे. जे म्हणजे काय आहे? गुणावे. टी म्हणजे काय येणार? वजा करावे. आणि के म्हणजे काय येणार? भागावे. मग आता इथं त्या पद्धतीने वापरायचं. 30 भागिले काय होणार? के म्हणजे काय येणार? सॉरी, 30 भागिले काय होणार? 2. त्यानंतर क्यू म्हणजे काय येणार? अधिक. इथं काय येणार? 3. जे म्हणजे काय येणार? गुणिले. गुणिले किती येणार? 6. त्यानंतर टी म्हणजे काय येणार? वजा. वजा किती येणार? 5. आता बघा, पहिल्यांदा काय असणार? भागाकार असेल तो. गुणाकार काय असेल तो करून घ्यायचा. भागिले किती होणार बघा इथं? 15. अधिक साइन त्रिक 18. वजा किती येणार? 5. आता इथं पहिल्यांदा काय करणार? बेरीज. किती होणार? 33. 33 वजा 5. 33 मधून 5 गेले, राहणार किती? किती येणार? 28. तुमचं उत्तर किती मिळेल? 28 एवढं उत्तर असेल. बघा, या पद्धतीने आपल्याला ही गोष्ट बघायला मिळते. त्याच्यानंतर बघा, आणि एक आपल्याला गणित या पद्धतीचं इथे घेतोय. बघा, इथं आता गणित देत असताना वेगळ्या पद्धतीनं थोडस लिहिलेलं आहे. समजून घ्या पहिल्यांदा गणित काय आहे. भागिले हे चिन्ह अधिक दर्शवते. बघा, भागिले हे चिन्ह काय दर्शवते? अधिक. वजा हे चिन्ह गुणिले दर्शवते. ठीक आहे. त्यानंतर अधिक हे चिन्ह भागिले दर्शवते. त्यानंतर गुणिले हे चिन्ह वजा दर्शवते. तर 16 भागिले 8 गुणिले 6 वजा 2 अधिक 4 बरोबर किती? बघा, कशा पद्धतीनं गणित काय दाखवलेलं आहे. काय दाखवलंय बघा, भागिले हे चिन्ह काय दर्शवते रे? भागिले हे चिन्ह काय दर्शवते? अधिक. म्हणजे बघा, जुनं चिन्ह भागिले आहे, त्याच्या ठिकाणी कोणतं चिन्ह येणार आहे? अधिक चिन्ह येणार आहे. वजा चिन्ह असेल तर काय येणार? गुणिले येणार आहे. बरोबर. त्याच्यानंतर काय येणार? अधिक असेल तर काय येणार? भागिले येणार आहे. आणि गुणिले असेल तर काय येणार? वजा येणार आहे. मग त्यानुसार आपण आता याच्यामध्ये किमती टाकायच्या. काय येणार? 16 भागिलेच्या ठिकाणी काय येणार बघा? पुढे गेलं, भागिलेच्या ठिकाणी अधिक. बरोबर. त्याच्यानंतर काय मिळणार आपल्याला? 8. त्यानंतर गुणिलेच्या ठिकाणी वजा. गुणिलेच्या ठिकाणी वजा 6. वजाच्या ठिकाणी काय येणार? वजाच्या ठिकाणी काय आहे? वजा हे चिन्ह गुणिले म्हणजे गुणिले 2.
आणि अधिकच्या ठिकाणी काय बघा, अधिक हे चिन्ह काय दाखवतं, बरं भागिले दाखवतं, भागिले 4. पहिल्यांदा काय करणार आता, पहिल्यांदा गुणाकार, हा 6 दुनी 12, त्याच्यानंतर भागाकार. पहिल्यांदा काय ना 16 अधिक 8 वजा 6 दुनी 12 भागिले 4. आता काय येणार, पहिल्यांदा भागाकार. किती येणार, 12 भागिले 4 किती येणार, 3. म्हणजे 16 अधिक 8 वजा 3. आता पहिल्यांदा बेरीज, 16 आणि 8 किती होणार, 24. 24 वजा 3 आणि 24 वजा 3 बरोबर किती येणार, 21. या पद्धतीनं तुम्हाला चिन्हातला बदल आपल्याला बघायला मिळतो. जुन्या चिन्हाच्या ठिकाणी नवीन चिन्ह आपण वापरू शकतो. ठीक आहे, लक्षात आलं हे.